उरण तालुक्यात ज्यांच्या समाजसेवेचा आदर्श प्रत्येक तरुण घेतो असे युवकांचे नेते तेजस डाकी उरण विधानसभेत प्रस्थापितांच्या विरोधात ताकदीनं उभे राहत आहेत. अनेक बेरोजगार तरुणांसह अबालवृद्ध त्यांच्याकडे आशेनं पाहत आहेत. उरण तालुक्याच्या विकासाच्या नावाखाली नेत्यांनी फक्त टक्केवारी घेत स्वतःची घरं भरण्याची कामं केली. त्यांना शह देण्यासाठीच मी राजकारणात आल्याचं तेजस डाकी छातीठोकपणे सांगत आहेत. त्यामुळे तुम्हाला वेळ देईल, तुमच्या सुखदुःखात सहभागी होईल असा नेता निवडून द्या असं आवाहन तेजस डाकी यांनी केलं आहे. बघा, एखादा व्यक्ती जेव्हा लोकांमधून निवडून येतोय त्यावेळी एखाद्या प्रतिनिधीला दोष देण्यापेक्षा त्या मतदारांनाही तेवढंच आपण जबाबदार समजलं पाहिजेत. एखादा व्यक्ती जर आपल्याला वेळ देत नसेल किंवा फक्त काय म्हणतात त्याला तोंडी भाषेने एवढे कोट केले तेवढे कोट केले तर त्याचा विकास किंवा त्या कोटचा परिणाम आपल्या उरणमध्ये झाले का हे लोकांनी बघणं गरजेचं आहे. मी नेहमी सांगतो की एखादा व्यक्ती जर खरोखर तुम्हाला वाटत असेल उरणचा विकास करतोय तर अशा व्यक्तीला 100% तुम्ही पुन्हा संधी द्या. परंतु जर तुम्हाला वाटत असेल का उरणचा विकास हा खुंटलेला आहे तर नक्की तुम्ही माझ्यासारख्या समाजसेवकाचा विचार करावा. कारण जो व्यक्ती तुमच्यामध्ये राहून तुम्हाला वेळ देईल, तुम्हाला टाइम देईल, तुमच्या सुख दुःखात सहभागी होईल अशा व्यक्तीला तुम्ही संधी द्यावी. उरणमध्ये अनेक नेते फक्त नावाला नागरिकांचं नेतृत्व करत आहेत. त्यातील अनेकांना तर मुद्देसूद बोलता देखील येत नाही. त्यांना उरणचे प्रश्न माहीत नाही, ते आपले प्रश्न काय सोडवणार अशी टीका त्यांनी केली. ज्या लोकांना व्यवस्थित बोलायची माहिती नाहीत, प्रश्न मांडण्याची माहिती नाहीत, उरणचे प्रश्न समजत नाहीत, अशी लोक काय उरणचं प्रतिनिधित्व करणार आहेत? विधानसभेत जाऊन काय फक्त बोंबलत बसायचं का? कमीत कमी एखादा लोकप्रतिनिधी असतोय उरण तालुक्याचा, तो प्रेझेंटेशन देतो, त्याला बोलता तर आलं पाहिजे. एखाद्या व्यक्तीला जर बोलता येत नसेल तर तो आपले प्रश्न काय मार्गी लावणार आणि तो आपले प्रश्न काय सोडवणार? मला काय हौस नव्हती समाजकारणातून राजकारणात येण्याची. फक्त काय करायचं आहे, निवडून यायचं, टक्केवारी घ्यायची, पैसे हा धंदा आहेत. मी कधी आयुष्यात पैशांवर प्रेम नाही केलं. मी माणसांवर प्रेम करणारा माणूस आहे. मला पैसा हा दुय्यम स्थान आहे माझ्यासाठी प्रत्येक माणूस हा माझ्यासाठी प्रथम हे आहे. त्याच्यामुळं माझी इच्छा नव्हती. अनेक माझे मित्र सांगतात तेजस दादा तू राजकारणात येऊ नकोस. खरोखर मला राजकारणात येण्याची इच्छा नव्हती, परंतु ज्या पद्धतीने आपल्या उरणचा विकास खुंटलाय त्याच्यामुळं मला कुठंतरी वाटतोय की जर लोकांनी लोकप्रतिनिधी म्हणून मला निवडला तर नक्कीच मी उरणला एका वेगळ्या दिशेने पुढे घेऊन जाईन आणि उरणचा विकास करेन. उरणमधील कामगार नेते मॅनेज झालेत, त्यामुळे गरीब गरजू कामगारांना न्याय देण्याची दानत त्यांच्यात नाही. हे कामगार नेते फक्त कामगारांचं घर खात आहेत असं धडधडीत विधान तेजस डाकी यांनी केलं आहे. कामगारांनी सहकार्य केल्यास त्यांचे प्रश्न 100% सोडवण्याची हमीच तेजस डाकी यांनी दिली आहे. अनेक दिवसापासून अनेक कामगार मला संपर्क साधण्याचा प्रयत्न करतात, पण कदाचित भीतीपोटी ते उघडपणाने बोलू शकत नाहीत. पण दबक्या आवाजात अनेक कामगारांच्या चर्चा आहेत की आज त्यांचं आयुष्य एकदम उद्ध्वस्त होऊन गेलेलं आहे. 20-20 वर्ष ज्या ठिकाणी कंपनीमध्ये त्यांनी काम केलेलं आहे त्या कंपनीतून त्यांना लाख मारून कंपनीतून हाकलून लावलेले आहेत. 50 किंवा लाख रुपयासारखे तुटपुंजी रक्कम देऊन त्यांना कंपनीतून बाहेर केलं जातं. ज्या कामगारांनी 20-20 वर्ष आपलं आयुष्य पणाला लावलं आणि एखादी कंपनी उभी केली अशा कामगारांना त्यांनी देशोधडीला लावलंय. परंतु काय झालेलं आहे, कामगार नेते मॅनेज झालेले आहेत. त्याच्यामुळं या कामगारांना न्याय देण्याची हिंमत कुणाच्याच मध्ये नाही आहे. आज एवढ्या लोकांना कामगारांना कंपनीतून हाकलून लावलं का? एखाद्या कामगार नेत्यांनी बेमुदत आमरण उपोषण किंवा त्यांच्यासाठी आंदोलन किंवा त्यांच्यासाठी जेल भरो आंदोलन कुठल्या गोष्टीची त्यांनी कार्यवाही केलेली आहे? फक्त हे नेते मॅनेज झालेत. हे नावापुरते कामगार नेते आहेत. फक्त कामगारांचा गर खाण्याचं काम करत आहेत. माझी सर्व कामगारांना, सर्व युनियनच्या संघटनांना विनंती आहे, अशा या कामगार नेत्यांना सोडून तुम्ही एक वेळ माझ्याला साथ द्या. 100% तुमचे प्रश्न सोडवण्याचे मी प्रयत्न करेन. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो उरण. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन.